रुसले, ज्यांना न रुसले ते बोलले उकड उकड येले. तो शेपा चावलेला कशाचा आणि दया ठाई हे काही करते मेलाही विनोद बहुत तरी सभेचा हिरेला नागवा सभेचा गिनगिना करायचे मला तर मारीला वाटाय कदाचित तो लोक मानला. काही लोक बोलले की मला ते सांगते की त्याला नक्की पावले टाकले पाहिजे तर सभेला हे काय त्यांची जे काय वेळेकडे ते आहे वेळेकडे जे पण विकास त्याला त्याची मी निघाली आहे एक्सपो 2 डेजसाठी, सेकंड डेसाठी निघालेली आहे. जायसाठी तयारी माझी झालेली आहे. आज सुद्धा काय काय होणार आहे तिथे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खरंच मेकअप आर्टिस्टचा कोर्स करायला पाहिजे का, तुम्ही मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजे का, हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझं जे खरं मत आहे, प्रामाणिक मत आहे ते तुम्हाला सांगते. आता तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते, आज एक्सपोचा अमरावती येथे 2 दिवसाचा एक्सपो होता आणि त्याचा डे 2 होता. तर त्यासाठी आज मी घरून निघाली होती आणि मी येऊनसुद्धा पोचली होती. बट तुम्हाला सांगते की इथे आल्यानंतर इथलं एक दृश्य तुम्हाला सांगते की इथे कमीत कमी 1000 ते 1500 मुली इथे बघू शकता. तुम्हाला दिसतील सगळ्या बसलेल्या. जेवढ्या मुली तुम्हाला समोर दिसत आहे तेवढ्याच मागे चेअरवर सुद्धा बसलेल्या होत्या. भरपूर चांगले चांगले मेकअप आर्टिस्ट इथे येऊन त्यांची कला आणि मेकअप सांगत होते आणि खूप छान इथे अनुभवसुद्धा आला आणि खूप गोष्टी शिकायलासुद्धा भेटल्यात. या एक्सपोबद्दल मला काहीच म्हणायचं नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते की एवढ्या सगळ्या मुलींना बघून माझ्या डोक्यात एकच प्रश्न आला की तुमच्याकडे ऑप्शन आहेत. कारण इथे बसलेल्या भरपूर मुली अशा होत्या की ज्यांचं लग्नही झालेलं नव्हतं आणि ज्यांचं वय फार कमी होतं. त्या मुलीसुद्धा मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रामध्ये होत्या. आता तुम्हाला जर या मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगते की पहिले तुम्ही तुमच्यामध्ये असलेल्या 3 गोष्टी चेक करा. सगळ्यात पहिले तर तुमची ओळख भरपूर आहे का, दुसरी म्हणजे की तुम्हाला मेकअपमध्ये इंटरेस्ट आहे का, आणि तिसरी म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे का. ह्या 3 गोष्टी असल्यानंतरही तुम्हाला मेकअप करण्याचा खूप जास्त जर किडा असेल तरच तुम्ही या क्षेत्रात उतरा. नाही तर मी तुम्हाला सांगते भरपूर चांगले चांगले क्षेत्र आहेत, भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या, तुम्ही त्या करा. कारण की हॉटेल मॅनेजमेंटसारखा झाला, त्यानंतर भरपूर गोष्टी आहेत. आता मी इथे नाव कोणतंच घेत नाही, नाहीतर तुम्ही म्हणणार याच्यात हे प्रॉब्लेम आहे त्याच्यात ते प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम प्रत्येक गोष्टीमध्ये असतात, पण जेवढा मेकअप आर्टिस्ट या फील्डचा कचरा झालेला आहे या एका वर्षामध्ये, तेवढा जे बाकीच्या फील्ड मी तुम्हाला सांगत आहे त्याचा तेवढा कचरा झालेला नाही आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे ऑप्शन आहेत, तुम्ही करू शकता, तुमच्याकडे वेळ आहे. आणि आता मी का केलं, आता तुम्ही म्हणणारच की तू का केलं, तर मी तुम्हाला सांगते, ज्या लग्न झालेल्या बायका असतात ना, त्यांना भरपूर सगळ्या गोष्टी असतात ज्या बघावं लागतात. त्या सगळ्या पाहून त्या म्हणजे कुठली तरी गोष्ट एकदम सोपी पडेल तर त्यांच्यासाठी ही असते की घरात बसून पार्लर करणे आणि त्याच्यातच मेकअप आर्टिस्ट करणे. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे ऑप्शन नसते दुसऱ्या कुठल्या गोष्टी बाहेर जाऊन करण्यासाठी. म्हणून मी सुद्धा तेच केलेलं आहे आणि मला आवड होती. माझ्यामध्ये 3 गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यामुळं मला भरपूर असे हे सुद्धा भेटलेत, ऑर्डरसुद्धा भेटल्यात. मी ब्रायडलसुद्धा भरपूर केल्यात. बट जसं जसं हळूहळू दिवस जात गेले आणि आता मला अनुभव येत गेले, तर मला असं वाटते की ज्या नवीन मुली आहेत, ज्या या क्षेत्रात उतरायचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांनी प्लीज थोडा तरी विचार करायला पाहिजे. कारण माझे व्हिडिओ बघून खूप जणं इन्स्पायर होतात. खूप जणांनी तेव्हासुद्धा ॲडमिशन केल्या. आताही मला असे काही काही दिसतात की जे माझं बघून मेकअप आर्टिस्ट या फील्डमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी तुम्हाला खरंच मनापासून सांगणार की तुमच्याकडे जर दुसरी गोष्ट करण्याचा जर चान्स असेल ना, तर तुम्ही 100% दुसरी गोष्ट करा. मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रामध्ये खरंच उतरू नका. मी स्वतः सांगते तुम्हाला, मी ज्या सायडर होत्या त्या सायडरचे ऑर्डर घेणं बंद केलेले आहेत. मी फक्त ब्रायडलचे ऑर्डर घेते. आता तुम्ही समजा नवीन यामध्ये आलेही ना, तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, म्हणजे सरळ साधी गोष्ट सांगते की यूट्यूब, इंस्टाग्रामवर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीच्या डिटेल्स व्हिडिओ ह्याच मेकअप आर्टिस्टनी, जे मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांनी टाकून ठेवलेले आहेत की साधारण लेडीजसुद्धा आज चांगल्यातला चांगला मेकअप फक्त यूट्यूब आणि इंस्टाग्राम बघून करू शकते. तर त्या लेडीज आपल्याला मेकअप का बरं देतील. आणि लग्नामध्ये 100% लेडीजमधल्या तुम्हाला सांगते की 70% लेडीज ह्या स्वतःच्या मनानेच मेकअप करतात आणि 20% लेडीज तर मेकअप
मेकअप करतही नाही आणि 10% लेडीज मेकअप करतात, तर त्यांच्यासाठी आपल्यालाच ते सांगतील असं कशावरून. म्हणजे हळूहळू मेकअप आर्टिस्टला मेकअप करायसाठी सांगण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत चाललेलं आहे, कारण की ज्या लेडीज आहेत त्या घरी बसूनच स्वतः यूट्यूबवर बघून मेकअप शिकत आहेत. भरपूर गोष्टी आहेत आता शिकण्यासारख्या, त्याच्यामुळं यूट्यूबवरून, इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरूनही त्यांना शिकायला भेटत आहे. त्याच्यामुळे हे लोक शिकून घेत आहेत, त्यांना प्रोडक्टचं नॉलेज आहे. आणि मेकअपमध्ये असं एवढं कोणतीच मोठी गोष्ट नाही, जेवढं हे मेकअप आर्टिस्टने मोठमोठ्या मेकअप आर्टिस्टला मोठं बनवलेलं आहे तेवढं काहीच मोठं नाही आहे. ज्यांना समजलं त्यांना नक्कीच समजलं. आणि मी सांगते तुम्हाला की आत्तापर्यंतच्या, आता हे जे नवीन जनरेशन आहे, ज्या लेडीज आहेत, ज्या मुली आहेत ना, त्यातल्या कमीत कमी 80% मुलींना मेकअप पूर्णपणे समजलेला आहे. माझ्या यशिकालासुद्धा मेकअप समजलेला आहे, तीसुद्धा परफेक्ट मेकअप करते. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचाही विचार करून फ्युचरमध्ये खरंच याच्यात आपलं फ्युचर आहे का याचा विचार करा आणि नंतरच तुम्ही या फील्डमध्ये उतरा. हे मी माझं प्रामाणिक मत तुम्हाला आज सांगत आहे. इथं बसलेल्या खूप सगळ्या लहान मुलींना बघून माझं खरंच खूप मन दुखलं. आमच्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणून आम्हाला मेकअप आर्टिस्टमध्ये यावं लागलं, पण तुमच्याकडे भरपूर ऑप्शन आहे, तुम्ही एकदा तरी विचार करा. आता ह्या ज्या आहेत ह्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्यासाठीच खास करून मी ह्या 2 दिवसाचा एक्सपो करणार होती आणि मी त्यांना बघूनच एवढी इम्प्रेस झाली. मला त्याच खूप आवडल्यात. खूप म्हणजे दिसायला सुंदर आणि मेकअपही छान केला होता. बट असा मेकअप आपल्याकडे चालत नाही, त्याच्यामुळं मला असं वाटलं की मी उगीचच हे पैसे भरून 2 दिवस घालवलेत असं मला वाटलं. बट असो, शिकायला भेटलं, त्यांची टेक्निक बघायला भेटली कशी आहे काय आहे तर. आणि टेक्निक खूप भारी आहे, खूप बारकाईने काम करतात. यांचं नाव मला माहिती नाही, मला नाव आठवत नाही आहे आता सध्या. बट खूप इंस्टाग्रामवर आहे त्यांची आयडी आणि मेकअपही तुम्हाला समोर दिसेल. जी मॉडेल होती ती आपल्याकडचीच होती आणि तिच्या चेहऱ्यावर ते मेकअपही सूट होत नव्हतं. म्हणजे ज्या मॉडेल तिकडच्या आहेत त्यांच्याच चेहऱ्यावर कदाचित ते मेकअप सूट होत असेल. तर असा ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि 2 दिवसाचा एक्सपिरियन्स माझा खूप बेस्ट होता. मला खूप भारी वाटलं. आणि सगळ्यांचं मी एक गोष्ट बघितली की सगळ्यांच्या टेक्निक सारख्याच आहे, काही वेगवेगळ्या टेक्निक नसतात. एकाच स्टेपने मेकअप करावा लागत असतो, एकच टेक्निक असते सगळ्यांची, फक्त प्रोडक्ट चेंज होतात, बाकी काहीही चेंज होत नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आहे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, वेळ गेलेला नाही, थोडासा विचार करा आणि या फील्डमध्ये उतरा. आता तुम्हाला भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.